मंडळी, मी नागपूरला आलेलो आहे आज आणि माझ्या बहिणीकडे आलेलो आहे आणि बहिणीची मदर इन लॉ आहेत सुधाजी, आणि त्या खूपच सुंदर स्वयंपाक करतात. मी खूप साऱ्या डिशेस यांच्या हातच्या खाल्लेल्या आहेत आणि आज मी त्यांना रिक्वेस्ट केलेली की सांबार वडी आमच्यासाठी बनवा, कारण की त्या मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा सांबार वडी एवढी गजब झाली होती ना. मी म्हटलं आज जरा आमच्यासाठी करा, आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही करून दाखवा म्हणून मी रिक्वेस्ट केलेली आहे. तुम्हाला पण आवडेल ना बघायला? चला सुरुवात करूया. चला किचन. सगळ्यात आधी जी सांबार वडीची प्रोसेस आहे ती बघूया. काय करणार आहेत ह्या, कशा करणार आहेत आपण, काय काय करणार आहोत त्याच्यात, म्हणजे सांबार वडीसाठी? कांदा काय करायचा, कांदा परतून घ्यायचा, त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट टाकायचे. अच्छा. आणि कोथिंबीर टाकायची, म्हणजे एक सारण तयार करून घ्यायचं. ते एकदम चटपटीत असतं बरं का? चटपटीत असतं चांगलं ना. आणि जे वरचं आवरण असतं ते बेसनाचं असतं बेसन आणि थोडासा मैदा त्याच्यामध्ये. नागपूरची खूप स्पेशालिटी आहे. नागपूर आणि विदर्भामध्ये खूप चटपटीत बनते सारण. पुडाची वडी पण म्हणतात. बरोबर, पुडाची वडी पण म्हणतात ना याला. आणि आपण यासोबत काय सर्व करणार आहोत? दही. दही दही खाल्लाय. सगळ्यात आधी जे सारण लागणार आहे ना ते रेडी करून घेऊया, है ना. सारण याला परतायला थोडं तेल लागतं बस. मोहरी झाली की मिरची टाकायची. मोहरी झाली आता, मोहरी तडतडली की आपल्याला मिरची घालायची. एक साधारण 3 मिरच्या घातलेल्या याच्यामध्ये आपण. थोडा मिरची होऊ द्यायची म्हणजे तिखटपणा जातो. जास्त कांदा घातला त्याच्यामध्ये आपण. आलं लसूण पेस्ट होतं. मस्त वास. कांदा थोडा परतल्यानंतर याच्यामध्ये सुधाजींनी भाजलेले तीळ 2 टेबलस्पून घातलेत आणि 1 टेबलस्पून भाजलेली खसखस. त्यानंतर किसून आणि भाजून घेतलेलं सुकं नारळ याच्यामध्ये अर्धा कप घातलेला आहे. आता त्यांनी गॅस बंद केला आहे आणि 1 टीस्पून गोडा मसाला याच्यामध्ये घातलेला आहे. गोडा मसाल्याची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतो आहे. 1 टीस्पून धणेपूड आणि अर्धा टीस्पून जिरेपूड. 2 चमचे लिंबाचा रस. 1 टीस्पून साखर. अर्धा टीस्पून हळद. 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि 1 टीस्पून मीठ. सांबार म्हणजेच कोथिंबीर एक मोठी गड्डी त्यांनी घेतली होती. त्याला व्यवस्थित धुवून फॅन खाली सुकून त्याला चिरून घेतलेलं आहे. त्याच्यावर आपण जे कढईत मिश्रण बनवलं आहे ते घालून घेतलेलं आहे. कोथिंबीर साधारणपणे 2.5 कप असेल ही. बस याला आता फक्त हाताने लाईटली मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे सारण रेडी झालेलं आहे. वा, वास तर मस्त येतो एकदम. सांबार वडीचं जे वरचं आवरण असतं त्याचा डो आपण लावून घेतोय. तर त्याच्यासाठी आपण 2 कप इथे बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा कप मैदा. सुधाजींनी याच्यावरती नंतर अर्धा टीस्पून धणेपूड घातली होती आणि अर्धा टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हळद आणि या मोठ्या डावामध्ये त्यांनी तेल घेतलं होतं. ते साधारणपणे 2 टेबलस्पून आहे हे तेल. आणि शक्य झालं तर शेंगदाण्याचं तेल वापरायचं आहे. सुधाजींनी हे जे पीठ लावण्यासाठी 1 कप पाणी घेतलं होतं आणि जेवढं लागेल तेवढं पाणी त्या वापरत आहेत. पीठ कसं आपल्याला म्हणजे टाईट लावायचं आहे का थोडंसं लूज असलं पाहिजे? नाही, टाईटच पाहिजे. खूपही टाईट नको, खूप लाटलं गेलं पाहिजे. खूप टाईट पण नको आहे आणि खूप लूज पण नको आहे, म्हणजे व्यवस्थित लाटता आलं पाहिजे आपल्याला. ठेवायची गरजच नाही. ताबडतोब करू शकतो. अच्छा, ओके. म्हणजे डोला ठेवायची गरज नाही, आपण डायरेक्टली पण बनवू शकतो आता या स्टेजला सांबार वडी. हे बघा, एवढा सॉफ्ट असला पाहिजे हा डो. आता हा डो बनवण्यासाठी यांनी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे बघा, आणि हे उरलेलं अर्धा कप पाणी आहे. याच्यानंतर एका छोट्या बोलमध्ये आम्ही एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. ज्याच्यामध्ये आम्ही 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट, 1 टीस्पून गोडा मसाला आणि 2 टीस्पून पाणी असं घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त करून सांबार वडी इथे 2 प्रकारे बनते. सगळ्यात आधी बघूया पहिली पद्धत, ज्याच्यामध्ये मोठी सांबार वडी अशी लांब तयार करतात, त्याला कट करतात आणि हे पीसेस तळतात.
आपण जो डो लावून घेतला होता त्यातला सुधाजींनी एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि त्याला लाटून घेतलेलं आहे. जसं आपण चपाती बनवतो ना त्याच पद्धतीने त्याला लाटून घेतलेलं आहे. हे बघा याचा थिकनेस, साधारणपणे आपण चपातीचा जो थिकनेस ठेवतो ना तेवढाच थिकनेस त्यांनी याचा ठेवलेला आहे. त्यानंतर याच्यावरती आलं लसूण आणि गोडा मसाल्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे याच्यावर. या मिश्रणामुळे होतं काय, मला लक्षात आलं की आपण जेव्हा सांबारवडी खातो ना तर अगदी वरच्या लेअरपर्यंत ती एकदम टेस्टी बनते, कुठेच ब्लँड लागत नाही. त्यानंतर कोथिंबिरीचं सारण या लाटलेल्या पारीवरती व्यवस्थित लावून घेतलं होतं आणि त्याला हाताने दाबून घेतलं आहे आणि सारण पण असं भरपूर आहे. हे दाबायचं असं आणि याच्यानंतर मग रोल करायचं त्याचं. हाताने त्याला दाबायचं थोडंसं आणि रोल करायचं. आता रोल करायचा. अच्छा. जसं दाबत न्यायचं तसं. मग थोडंसं याला मग परत इथे थोडेसे किंचित पेस्ट लावायची याला. अच्छा, थोडी परत जसं जशा वळकट्या करत जाऊ तसे थोडी पेस्ट लावायची याची. मैद्याचा हात लावला का? मैद्याचा हात लावायचा थोडासा, म्हणजे चिकटत नाही त्याला. आपल्या हाताने चिकटणं हे व्यवस्थित चिकटलं जातं. दोन्हीकडनं असं हे बंद करून घ्यायचं. तेव्हा आकार द्यायचा व्यवस्थित थोडासा. तुम्ही बघितलं ना याचे दोन्ही टोकं व्यवस्थित बंद केलेलं आहे आणि याला त्रिकोणी असा आकार दिलेला आहे. असं त्रिकोणी शेप करून घेतला. त्रिकोणी शेप करून घेतला असा. दोन्ही कर्ण कापून घ्यायचे. अच्छा, कापायचे तर कापायचे आणि मग याचे तोंडाचे दाबून हे करायचं. यानंतर ही सांबारवडी बनवायची जी दुसरी पद्धत असते ती त्यांनी दाखवली. हॉटेल्समध्ये वगैरे आणि बऱ्याच घरी पण अशा पद्धतीची सांबारवडी पण बनते. जो आट्याचा गोळा घेतला होता ना त्यांनी तो लहान आकाराचा घेतला होता आणि त्याला पण त्याच पद्धतीने लाटून घेतलेला आहे. पण जशी आपण छोटी चपाती बनवतो ना किंवा फुलका बनवतो त्या साईजचं याला लाटून घेतलेलं आहे आणि बाकी प्रोसेस सेम ठेवली आहे. म्हणजे ते मिश्रण आलं लसणाचं पण लावून घेतलं आणि ते सारण पण त्याच्यावर लावलं आहे आणि हे जे एंड्स आहेत ते व्यवस्थित त्यांनी दाबून घेतलेले आहेत आणि हे फार महत्त्वाचं आहे बरं का. हे एंड्स आणि हे सगळे जे कॉर्नर वगैरे व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचं आहे, नाहीतर ते सांबारवडी तेलामध्ये फुटू शकते, त्याची काळजी घ्यायची आहे. शेप मात्र असा लांबट ठेवला आहे त्यांनी, असा त्रिकोणी नाही दिला त्याला आकार. आणि आता या सांबारवड्या रेडी झालेल्या आहेत, त्याला मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का. खूप जास्ती हाय फ्लेमवर तुम्ही तळाल ना तर आतनं कच्चं राहू शकतं आणि खूप कमी जर टेम्परेचर असेल तर सांबारवडी तेलकट बनू शकते. त्याच्यामुळे मध्यम आचेवर त्याला 3 ते 4 मिनटं छान असं खरपूस लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बनवलेल्या काही सांबारवड्या आम्ही पहिले तळून घेतल्या आणि नंतर आपण ज्या कापून घेतल्या होत्या ना सांबारवड्या त्या पण तळून घेतल्या. खरं सांगायचं तर याच्यामध्ये जेव्हा या वड्यात टाकल्या होत्या ना तळायला तर मला वाटलं होतं थोडं सारण वगैरे बाहेर निघेल की काय, पण बिलकुल तुम्ही बघताय ना तेलामध्ये थोडंसं सारण बाहेर निघालं. पण जेव्हा मी त्यांना विचारलं ना तर त्यांनी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की हे जे सारण तळलं जातं ना असं खरपूस जे बाहेर आलेलं सारण असतं तर ते क्रिस्पी झाल्यानंतर त्याला बाहेर काढतात आणि भातासोबत त्याला मस्त कुस्करून खाल्लं जातं. किती छान ना, किती मस्त लागेल तो भात. त्यातला मसाला पण तळला जातो, आतला मसाला पर्यंत जातो, ते सगळं छान तळलं जातं. खमंग होतं. हां, एकदम खमंग आहे. भूक लागली आहे खूप. हो, चला नाश्त्याला बसूया. हे खरपूस तळलं गेलेलं सारण मी काढून ठेवलं, नंतर भातासोबत खातो मस्त. बघताय ना मंडळी, किती कुरकुरीत आणि खमंग तळल्या गेली ही सांबारवडी. वा, मला तुम्ही पर्सनली विचाराल ना तर क्लोज सांबारवडीपेक्षा ही जी तळलेली सांबारवडी आहे ना ही जास्ती कुरकुरीत, खमंग आणि जास्ती टेस्टी वाटली. बघा याचं आउटर कवरिंग किती क्रिस्पी झालेलं आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की याला बिलकुल गरमागरम सर्व करायचं आहे. हे बघा याचं आतलं स्टफिंग, ही पण भारी झाली राव. मंडळी, फक्त तुमच्यामुळे सुधाजींच्या हातची सांबारवडी मला परत खायचा मौका मिळालेला आहे.
आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की म्हणजे सांबार वडी किंवा ही पुडाची वडी आहे ही खायचं काही टायमिंग नाही आहे बरं काय. म्हणजे असं ब्रेकफास्टलाच खाल्लं पाहिजे वगैरे असं काही नाही आहे. दिवसभर कधी पण याला खाऊ शकतो आपण आणि मी तर नक्कीच खाऊ शकतो. याच्यासोबत कढी किंवा दही सर्व करतात बघा. याला तोडून दाखवतो. ही आहे ओरिजिनल सांबार वडी. खरं सांगतो सुधाजींची एनर्जी बघूनच मी चकित झालो. किती व्यवस्थित त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या, किती फास्ट या सांबार वड्या पण त्यांनी केल्या आहेत. बापरे, घरच्या महिला किती प्रेमाने या सगळ्या गोष्टी करतात आणि म्हणूनच त्या इतक्या टेस्टी होतात हे लक्षात घ्या. गप्पा मारता मारता आम्ही मस्त सांबार वडीवर ताव मारला. तुम्ही पण ही सांबार वडी नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि देव्स किचनला अजून सबस्क्राईब नसेल केले तर ते पण करून घ्या. बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.